नमस्कार. आज आपण एकदम चटपटीत झटपट तयार होणारी भरली भेंडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी पाव किलो भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन पूर्णपणे आपण ती कोरडी करून घ्यायची आहे. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला भेंडी कट करून घ्यायची आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला मध्ये कट करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला सर्व मसाला यामध्ये व्यवस्थित भरता येईल. याची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच सर्व भेंडी आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे. आता इथे मी एका बाउलमध्ये 1 कप शेंगदाणे भाजून घेऊन याचा कूट घेतलेला आहे. 1 चमचाभर बेसन पीठ, 1 चमचाभर धनेपूड, 1 चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे, पाव चमचा हळद घेतली व 1 चमचाभर कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत. 2 चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सर्व मसाला आपला व्यवस्थित मिक्स करून झाला की मग आपण तो भेंडीमध्ये भरून घेणार आहोत. चवीला ही भरली भेंडी अतिशय अप्रतिम लागते. आता आपण भेंडीमध्ये हा सर्व मसाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित भरून घेणार आहोत. लहान मुलांच्या डब्यापासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे सर्व मसाला व्यवस्थित भेंडीमध्ये भरून घ्यायचा आहे. मसाला भरून आपली भेंडी व्यवस्थित रेडी झालेली आहे. आता इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन गरम झाला की मग आपण यामध्ये 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की मग आपण यामध्ये जिऱ्याची फोडणी देणार आहोत. जिरं छान तडतडलं की मग आपण इथे 8 ते 10 पाकळ्या लसूण ठेचून घेऊन यामध्ये घालणार आहोत. 1 मिनिटभर आपण हे सर्व तेलामध्ये छानपैकी परतवून घेऊयात. आता आपण यामध्ये मसाला भरून घेतलेली भेंडी घालूयात व 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवर परतून घेऊयात व यानंतर झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं ही वाफवून घेणार आहोत व आपली मसाला भेंडी एकदम रेडी होईल. आता आपण झाकण ठेवून लो फ्लेमवर एक 5 ते 7 मिनिटं ही भेंडी व्यवस्थित वाफवून घेणार आहोत. अधूनमधून आपण ही चेक करायची आहे. भेंडी खाली लागू नये यासाठी आपल्याला हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे व परत एकदा झाकण ठेवून आपण ही व्यवस्थित वाफवून घेणार आहोत. आपली भरली भेंडी एकदम रेडी आहे. चवीला अतिशय अप्रतिम लागते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही चपाती तसेच भाकरीसोबत ही भरली भेंडी नक्की ट्राय करून पहा. चवीला अतिशय अप्रतिम लागते व ट्राय केल्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.